कृषी पंप चालवण्यासाठी दरवर्षी किंवा दर 2-4 वर्षाला वीज बिल माफी करावी लागते, म्हणजे कृषी पंपांची वीज बिल माफी करावी लागते. पण गेल्या काही वर्षात, विशेषतः गेल्या 8-10 वर्षात सोलारची मागणी प्रचंड वाढती आहे. कारण यामुळे शेतकऱ्यांना वीज भरण्याचा कुठलाही त्रास तर नाहीच आहे, पण त्याच्यामुळे रात्री दारे धरण्याची गरज नाही. वेळेत ते कधी फ्यूज उडली, डीपी उडला या अडचणी असायच्या. कधी बिल थकलं, महावितरणवाले येणार, त्यांचं कनेक्शन कट करणार, अशा अडचणी असायच्या. त्यामुळे ग्रामीण भागात जर पाहिलं, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातच सोलारचा ट्रेंड प्रचंड वाढला आहे. त्याला एवढी डिमांड आहे की सध्या 3-3, 6-6 महिने त्याला वेटिंग आहे. एक शेतकरी आहेत माझ्यासोबत, त्यांनी जवळपास 8 वर्षापूर्वी सोलार घेतलं होतं. त्यांनी वर्षाला किती वीज वाचवली आहे, वीज बिल वाचवलं आहे, त्याच्यातून पिकं त्यांचे कसे चांगले आलेत, वेळेत कशी वीज भेटली, या काही गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. तुमचं नाव, गाव सांगा आणि हे सोलार तुम्ही कधी घेतलं होतं? माझं नाव सचिन सुधाकर आंधळे, राहणार पिंपळा, तालुका उडण, जिल्हा बीड. आणि हे सोलार 2014च्या आसपास घेतलेलं आहे. 8 वर्ष झालं. 8 वर्ष झालं. आणि किती खर्च आला तेव्हा घ्यायला? त्यावेळेस 16,500 रुपये शासनाचे भरले. आता किती येतो खर्च यायला? आता थोडं काहीतरी वाढलं, 21 का काय हजार झाले. 3 HP आहे. 3 HP आहे. हा, HP च्या हिशोबाने पैसे. HP हिशोबाने हे तेव्हा 16ला भेटलं, आता वाढलं. आणि हे घ्यायला काय तेव्हा प्रक्रिया केली होती तुम्ही? काय नाही, ऑनलाईन फॉर्म भरला होता. ते मंजूर झाल्यानंतर त्यांचं एक ऑप्शन होतं की पैसे भरा म्हणून. ते पैसे भरले, पण डन झाल्यानंतर ते 6 महिने आलं. किती दिवसात झालं होतं अर्ज केला? 6 महिने लागला असेल का? तेव्हा बी 6 महिने लागले होते. आता तेवढी डिमांड आहे त्याला? हो, आता बी आता waiting आहे ना? फायदा जास्त आहे ना, त्याच्यामुळं सगळ्या तुमच्या शेतकऱ्यांना गावात पाहिजे. किती सोलार भरायचे साधारण? 100च्या पुढे असतील. 100 शेतकरी सोलार आहेत. हो. आणि ह्याच्यामुळे तुम्हाला विशेष काय फायदे जाणवले गेल्या 8 वर्षातला अनुभव सांगा. आता काय, रात्रीचं लाईट यायची 12-1 वाजता. आता पूर्ण आमचा परिसर डॅम मुळे तर उस झाल्यामुळं रातचं जायला डुकरत, कुठं बिबट्या काय अशा अडचणी येत होत्या, साप आहे. मग आता दिवशी भिजवावं लागतंय, म्हणजे कुठल्या अडचणी येत नाहीत रातचं फिरण्याच्या, कुठं लाईट ट्रिप होणे काय नो असं येत नाही अडचण. आणि वीज बिलाचा काय, म्हणजे वेळेत पिकाला पाणी भेटतं का? पिकाला कसा फायदा होतो? फायदा आहे ना, टायमिंग मध्ये पूर्ण प्रोसेस होते ना तुमचं. आता समजा कशाचे माळव असेल, ऊस असेल, त्याला टायमिंग मध्ये भेटायला लागलं. लाईटचा घोटाळ्याचा संबंध नाही. सकाळी 8:30ला चालू झालं की 5 वाजेपर्यंत चालतंय ते फास्ट. आणि हिवाळ्यात, समजा हिवाळ्यात म्हणा किंवा कधी पावसाळ्यात ऊन पडत नाही, त्यावेळी तुम्हाला याचं काय होतं? हा, थोडंफार पाणी कमी येतं, पण ऍडजस्ट होते. कारण त्यावेळेस ज्यावेळेस वातावरण ढगाळ राहील त्यावेळेस जमिनीला भूक कमी राहते ना, म्हणजे पावसाळ्यात खाली तसंही गरज नसते पाण्याची. त्याच्यामुळे काय थोडं ऍडजस्टमेंट होते. आणि तुमचं पण सोलार आहे ना? तुम्ही कधी घेतलं होतं? आम्ही 2018 मध्ये घेतलेले. केवढ्याला घेतलं होतं तेव्हा? ते 49,000ला 7.5 HP पंप बसला होता आपला. काय फायदा होते आता सोलारचा? सोलारमुळं इमर्जन्सी बिझनेस जेवढे आहेत तेवढे भिजवता येते आपल्याला कंटिन्यू. माळवे जर असले तर मिरचीचा प्लॉट असेल, खत सोडण्यासाठी काय करण्यासाठी त्याचा खूप वापर करण्यात येतोय. तर सोलारमुळं शेतकरी, म्हणजे ग्रामीण भागात जर पाणी द्यायचं असेल तर रात्री अपरात्री काही न पाहता शेतकऱ्यांना पाणी द्यावं लागतं. त्यात कधी डीपी उडाली, फ्यूज उडाली, मग महावितरणच्या कार्यालयाच्या खेट्या घालायच्या, मग ते येणार, त्या काळात त्यांचं पिकाचं नुकसान होणार, कधी कधी पीक जळून जाणार, अशा अनेक अडचणी असायच्या. पण गेल्या 8-10 वर्षामध्ये सोलारविषयी शेतकऱ्यांमध्ये प्रचंड जागृती झाली आहे. आणि ही सोलारच्या योजनेचा एवढे शेतकरी लाभ घेत आहेत की सध्या त्याला वेटिंग आहे. म्हणजे जेवढी डिमांड आहे, म्हणजे बरोबर ना, जेवढी डिमांड आहे त्याच्यापेक्षा त्याचं प्रोडक्शन कमी आहे. आणि आता वेगवेगळ्या कंपन्यांना जे सरकारने कॉन्ट्रॅक्ट दिले, यात शेतकऱ्यांच्या अनेक अडचणीसुद्धा आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना एकदा अडचणीसुद्धा सांगत असतात, यात अडचणी पण आहेत ना घेताना. काय काय अडचणी येतात? अडचणी म्हणजे वेटिंग आहे, एवढंच आहे. प्रत्येक शेतकऱ्याला फायदा असल्यामुळं प्रत्येक जणांची मागणी खूप झाली. त्याच्यामुळे कंपन्याकडे तितका माल निर्मिती व्हायना फास्ट, त्याच्यामुळे वेटिंग आहे जरा, दुसरी काय अडचण येत नाही. तुम्ही सोलार विषयी विचार करत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया जरूर या चॅनल सबस्क्राईब करा. या व्हिडिओ तिथेच थांबतोय.